रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। निलेवाडीकरांचे रस्त्यासाठीचे बेमुदत उपोषण पालकमंत्र्यांच्या ठोस आश्वासनानंतर स्थगित। दिवाळीपूर्वी काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाच्या रस्त्याचा प्रश्न अखेर ऐरणीवर आला असून पालकमंत्र्यांच्या ठोस आश्वासनानंतर ग्रामस्थांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण स्थगित केले आहे। मात्र दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। निलेवाडी हे संवेदनशील पूरग्रस्त गाव आहे। महापुराच्या काळात संपूर्ण गावाला चारी बाजूने पाण्याचा वेढा पडतो, त्यामुळे नागरिक, जनावरे आणि जीवनावश्यक साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढणे मोठे आव्हान ठरते। या पार्श्वभूमीवर निलेवाडी चिकुर्डे पूल या रस्त्याची उंची वाढवून पूल आणि रस्ता तातडीने बांधणे अत्यंत गरजेचे असल्याची ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे। या मागणीसाठी ग्रामस्थांनी गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते। आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या शिष्टमंडळाने निलेवाडी येथे भेट देत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी शासनाच्या विविध निधीतून सुमारे 7 कोटी रुपयांची तरतूद करून पूल बांधणीसह रस्त्याची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात येईल। तसेच दिवाळीपूर्वी कामाला सुरुवात करून पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले। या आश्वासनानंतर उपोषणकर्ते माजी सरपंच सुभाष भापकर, सरपंच माणिक घाडगे, उपसरपंच शहाजी बोरगे यांच्यासह ग्रामस्थांना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले। मात्र यापूर्वी केवळ आश्वासनांची खैरात मिळाल्याने यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। दिवाळीपूर्वी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही तर पुन्हा सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद नेमकी कशी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। उच्चस्तरीय शासकीय पाठपुराव्यासाठी ग्रामस्थांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही माजी सरपंच सुभाष भापकर यांनी दिली। या आंदोलनाला शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह पारगाव परिसरातील विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। यावेळी निलेवाडीतील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आश्वासन मिळाले, उपोषण स्थगित झाले, पण आता निलेवाडीकरांच्या नजरा प्रत्यक्ष कामाच्या सुरुवातीवर। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे। कोल्हापूर जिल्ह्यातलं महापुरामध्ये पहिल्यांदा जे बाधित गाव होते ते गाव निलेवाडी आहे। या निलेवाडी गावातल्या लोकांनी काल 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाचा इशारा दिला होता। त्यामुळे सन्माननीय खासदार धैर्यशील माने साहेबांनी आणि अशोकरावजी माने बापू आमचे आमदार या दोघी प्रमुख या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या नेते मंडळींनी विनंती केली होती की आपण लोकांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबरच्या चर्चेतून योग्य मार्ग काढला पाहिजे। आज इथं आपण आलोय, उपोषणाला बसलेल्या लोकांमध्ये विशेषतः सगळे प्रमुख लोक आहेत, महिला आहेत, म्हणजे गावच आहे। त्यामुळे साहजिकच या गावाची पोटतिडीक जी आहे की अनेक वर्ष झाले या पुलाची ते मागणी करतायत, परंतु त्याला निधीची उपलब्धता होत नाही। आदरणीय खासदार साहेबांनी मी इथं आता जे सांगितलंय त्याप्रमाणे याच्यातल्या 3 विषयांवरनं निधीची उपलब्धता करणं आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आणि त्या जबाबदारीप्रमाणे आम्ही पुढे जातोय। याच मुद्द्यावरती की ज्याच्याबद्दल त्यांना याच्याबद्दल साशंकता होती ती साशंकता आम्ही क्लिअर केली आणि त्यामुळे आता या ठिकाणी आम्ही ज्यांनी उपोषण केलं त्या सर्व मान्यवरांना सुद्धा सरबत आम्ही खासदार साहेब, आमदार साहेबांच्या हस्ते दिला आणि आम्ही हे उपोषण सोडवलंय। पण प्रत्यक्ष कामाची सुरुवात मात्र पावसाळा पूर्ण झाल्यानंतर करण्याबद्दलची जबाबदारी घेऊनच आता आम्ही इथनं निघतोय। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।